जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दशक 2 समास 6 मध्ये तमोगुणी माणसाची पुढील प्रमाणे लक्षणे सांगितली आहेत. रजोगुणी मनुष्यामध्ये जे काही दोष पाहावयास मिळतात अशा प्रकारचे दोष तमोगुणी माणसात जास्त प्रमाणात पाहावयास मिळतात. तमोगुण याचा अर्थ कोणत्याही गोष्टीचा जास्त प्रमाणात अतिरेक असणे. तमोगुणी माणसाची प्रवृत्ती ही विध्वंसक असल्याची पाहावयास मिळते. समर्थ सांगत आहे, पुढे ते असे नमूद करत आहेत की एखाद्याचे वाईट करावयाचे आहे असे जर वाटले तर तमोगुणी मनुष्य सर्वप्रथम आघाडीवर असतो. कोणत्याही तमोगुणी माणसाच्या सहवासात राहणे त्याच्या नातेवाईकांना कष्टदायक वाटते. युद्ध हे प्रत्यक्ष करणे किंवा ते प्रत्यक्ष पाहणे हे जरी तमोगुणी वाटत, त्यामागचा हेतू काय आहे हे जाणणे अधिक हितकर असते. कारण युद्धामध्ये हत्या ही घडतच असते, परंतु त्यामागे हेतू लोकांचे कल्याण करणे असे असेल तर ते तमोगुणी कृत्य मानले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज किंवा प्रभू रामचंद्र अगर भगवान श्रीकृष्ण यांनी हत्या केल्या, परंतु त्या हत्या लोक कल्याणकारीच साबित झाल्या. अशा वेळी कर्माचा उद्देश आणि त्याचा परिणाम हे पूर्णपणे लक्षात घ्यावे लागते. अशा प्रकारे तमोगुणी मनुष्य हा मरण्याची किंवा मारण्याची त्याची जी हौस असते ती पूर्ण करून घेतो. असे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी तमोगुणी माणसाचे सार्थ असे वर्णन केलेले आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.